आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सरवड ते कोंडाईबारी या मार्गाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे। रस्त्याच्या सौंदर्यात भर पडावी आणि पर्यावरणाचा समतोल राखला जावा या उद्देशाने दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले होते। मात्र आता उन्हाळ्याच्या तीव्र झळा आणि पाण्याच्या कमतरतेमुळे या वृक्षारोपांचे अस्तित्व धोक्यात आले आहे। लागवड करण्यात आलेल्या रोपांपैकी जवळपास 50% रोपे विविध कारणांमुळे नष्ट झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे। काही रोपे वेळेवर पाणी न मिळाल्याने सुकली, तर काही रोपे शेळ्या, मेंढ्या आणि गुरांच्या उपद्रवामुळे नष्ट झाले आहेत। काही ठिकाणी रोपे उपटून नेल्याच्याही घटना घडल्याचे सांगितले जाते। रोपांचे संरक्षण करण्यासाठी जाळ्या बसविण्याचा पर्याय असला तरी जाळ्यांची चोरी होत असल्याने तो प्रभावी ठरत नसल्याचे संबंधितांकडून सांगितले जाते। त्यामुळे रोपांच्या भोवती काटेरी झुडपे टाकून संरक्षण केले जात आहे। उर्वरित रोपे वाचवण्यासाठी संबंधित कर्मचारी आणि मजूर विशेष प्रयत्न करत आहेत। आठवड्यातून एकदा टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून चालक प्रवीण भामरे आणि मजूर सागर हे नळीच्या साहाय्याने प्रत्येक रोपाला पाणी देण्याचे काम करत आहेत। मात्र सरवड ते ब्राह्मणवेलपर्यंतचा लांब पल्ला आणि मोठ्या संख्येतील रोपे यामुळे सर्व झाडांना वेळेवर पाणी देणे कठीण होत आहे। एका बाजूची रोपे पाणी देऊन पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या बाजूची रोपे कोमेजण्याची वेळ येत असल्याचे वास्तव आहे। वृक्ष संवर्धनासाठी सुरू असलेले हे प्रयत्न कौतुकास्पद असले तरी उपलब्ध यंत्रणा अपुरी पडत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे। अधिक टँकर, मनुष्यबळ आणि आधुनिक सिंचन व्यवस्था उपलब्ध करून दिल्यास या वृक्षांना नवजीवन मिळू शकते। खर्च करून लावलेली रोपे नष्ट होण्याचा धोका निर्माण होणार असून पर्यावरण संवर्धनाचा उद्देशही अपूर्ण राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने अतिरिक्त उपाययोजना करून या वृक्षांचे संगोपन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य।